नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, गुरुवारी गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो. त्यामुळे गुरुवारी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला गुरुवारी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असते. तर आता गुरु जे आहेत ते सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकांचे सेमच असेल असं नाही. कारण भरपूर जणांचे गुरु जे आहेत तर त्यांच्या आई-वडिलांनी, आजोबांनी जे मानलेले असतात तर ते असू शकतात. पण त्यांची इच्छा जर असेल, तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला महाराजांना गुरु मानायचं आहे, तर तुम्ही एका क्षणात महाराजांना गुरु मानू शकता. तर तुम्हाला जर महाराजांना गुरु मानून सेवेमध्ये येऊन तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. असं नाही की पहिला आपल्याला गुरु आहे तर दुसरा मानू शकतो का नाही. तर असं न करता तुम्ही दुसरा देखील गुरु मानू शकता. तुम्हाला जर महाराजांना देखील गुरु मानायचा असेल, तुमचा पहिला गुरु असताना देखील, तरी तुम्ही महाराजांना न काही वेळ घेता, तुम्ही न विचार करता महाराजांना गुरु मानून तुम्ही सेवा करू शकता. तर तुम्हाला जर महाराजांची सेवा करायची असेल, या क्षणाला जर विचार आला असेल, तर न डगमगता तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये देखील ज्या काही अडचणी आहेत, जे काही समस्या आहेत, तर त्या दूर होण्यास मदत होते. आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेला तुम्ही महाराजांना गुरुपद देऊन त्यांना तुम्ही तुमचे गुरु मानू शकता. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही महाराजांना गुरु मानून सेवा करू शकता. त्यानंतर बघा, आपलं गुरुबळ जेव्हा स्ट्रॉंग नसतं, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या समस्या उद्भवतात, अडचणी येतात, घरामध्ये कटकटी वाढतात. त्यानंतर आर्थिक टंचाई जी आहे ती होते. त्यानंतर भरपूर जण असे आहेत, की त्यांना संतती प्राप्तीसाठी देखील सेवा करायची असते किंवा त्यांना संतती प्राप्ती देखील होत नाही. अशांना देखील गुरुबळ स्ट्रॉंग नसल्याने या समस्या उद्भवतात. तर तुम्ही समस्यावर या निवारण म्हणून दर गुरुवारी सेवा करायची असतात. भरपूर जण असे देखील आहेत, की त्यांना नोकरी लागत नाही. नोकरीमध्ये भरपूर म्हणजे प्रयत्न तर करत असतात, पण काही ना काही कारणावरून त्यांना नोकरी लागत नाही. त्यांचा जो निराशा आहे, तर ती त्यांना भोगावी लागते नोकरीमध्ये देखील. भरपूर कष्ट करून देखील त्यांना म्हणजे नोकरी लागत नाही आणि असे आहेत, की भरपूर कष्ट करून देखील त्यांच्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते. म्हणजे जी काही लक्ष्मी आहे, जो काही पैसा आहे, जी काही बरकत आहे, तर ते कमी होते. ती बरकत राहत नाही. तर ती बरकत राहावी, त्यांच्या घरामध्ये देखील लक्ष्मी माता स्थिर राहावी, यासाठी देखील तुम्ही गुरुबळ जो आहे तुमचा तो स्ट्राँग पाहिजे, तो मजबूत पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणतीच समस्या जी आहे ती उद्भवत नाही किंवा कोणत्याच अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. त्यामुळे आपल्याला न चुकता गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची असते. ही सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, ज्या समस्या आहेत, तर त्या दूर नक्की होतात. त्यामुळे आवर्जून तर तुम्ही गुरुवारी तर ही सेवा करावी. कारण गुरुवार हा गुरूंचा वार मानला जातो. त्यामुळे गुरुवारी सेवा भरभरून करायची असतात. तर आता बघा, गुरुचं कसं असतं माहिती आहे का? जर गुरु जर कोपला तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. पण ईश्वर जर कोपला तर आपले गुरु जे आहेत ते आपल्याला वाचवतात. पण असं म्हणतात, की गुरु जर कोपला तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गुरूंची जी सेवा आहे ते न चुकता गुरुवारी करायची असते. तर आता बघा, मी सेवा सांगते. तर बघा, दर गुरुवारी आपल्याला आपल्या महाराजांच्या मूर्तीवर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता प्रत्येकाच्या घरामध्ये झाली आहे. मग त्यामुळे तुम्हाला दर गुरुवारी न चुकता स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता पंचामृताने अभिषेक केला तर अतिउत्तमच. कारण गुरुवारी तर फक्त पंचामृताने अभिषेक करणार आहोत आपण. दररोज तर आपल्याकडून होत नाही, सेवा होत नाही, कोणता अभिषेक होत नाही. तर गुरुवारी तर हे आवर्जून करा आणि अनुभव बघा. कारण गुरुवारी तुम्हाला पंचामृत जर नाही भेटेल, तर तुम्ही फक्त दुधाने केला तरी चालेल. दूध नसेल, पंचामृत नसेल, फक्त पाण्याने तरी करा. पाण्याने पण अभिषेक तुम्ही करून सेवा ज्या आहेत त्या करू शकता. अभिषेक करताना ज्या काही सेवा आहेत, तर त्या सेवा तुम्ही करू शकता. त्याने देखील आपला गुरुबळ जो आहे तो मजबूत होण्यास मदत होते. आणि बघा, गुरुवारी अभिषेक केल्याने देखील आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि असंही म्हणतात, की आपल्याला जो दोष लागलेला आहे तो अभिषेक न केल्यानेच दोष लागतो. त्यामुळे जेव्हाही देवतांच्या मूर्त्या असतात घरामध्ये, तर त्या मूर्त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा असतो. त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर गुरुवारी नक्की अभिषेक करा. कारण मूर्तीवर जर अभिषेक नाही केला तर आपल्याला दोष लागतो असं म्हणतात. म्हणून दर गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा, अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे. अगोदर देवपूजा वगैरे दररोजची आवरून घ्या. तुमच्या घरातली कामं वगैरे आवरून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही सेवा करा. सेवा फक्त 12 ते 12:30 मध्ये करू नका. बाकी तुम्ही दिवसभर केली तरी चालेल. जर कुटुंब मोठं असेल, परिवार खूप मोठा आहे, फॅमिली आमची मोठी आहे, स्वयंपाक जास्त लागतो, तर तो सगळं काही काम आवरून मग नंतर सेवेला सुरुवात करा. तरी चालेल. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्ही सेवा करू नका. बाकी तुम्ही दिवसभरात केव्हाही केली तरी चालेल. पण गुरुवारी ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे.
तर बघा आता पहिल्यांदा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचं पठण झाल्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, जर गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असेल, तर तुम्हाला सेवा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत हे महत्त्वाचं नाही. सेवा करण्याला महत्त्व आहे. भरपूर मोठ्या सेवा आहेत, वेळ भरपूर आहे. हे पाहण्यापेक्षा तुम्ही त्याचे फळं किती मोठे आहेत हे बघून तुम्ही सेवेला सुरुवात करा. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृतातले 1 ते 21 अध्यायाचं पठण केल्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, जास्त वेळ लागत नाही. जर ही वेळ नसेल किंवा कामं असतात, सगळ्यांनाच कामं असतात, मी नाही म्हणत नाही, पण प्रत्येकाच्या घरामध्ये कामं असतात. पण तुम्हाला जर वेळच नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील करू शकता. आता सेवा करा, थोडं काम करा, नंतर सेवा करा, मग काम करा, असं देखील करू शकता तुम्ही. एकदाच बसलं आणि एकदा सेवा केल्या असं नाही. तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत वाचायला 1.5 तास लागत असेल, तर तुम्ही 7-7 अध्यायाचं 3 वेळेस पठण केलं तरी चालेल. सकाळी उठल्या-उठल्या पूजा वगैरे आवरल्यानंतर 7 अध्याय वाचा. त्यानंतर तुमचे काम वगैरे झाल्यानंतर 7 अध्याय वाचा. तुमचं बाळ आहे, बाळ उठले त्याला सांभाळून त्याला जेवण वगैरे देऊन त्यानंतर मग 7 अध्याय वाचा. या पद्धतीने देखील तुम्ही 7-7 अध्यायाचं पठण करून 21 अध्यायाचं पठण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्यायाचं पठण करून मग तुमच्याकडून जी सेवा आहे ती नक्की होऊन जाईल. या पद्धतीने देखील तुम्ही सेवा करून बघा. त्यानंतर बघा, तुम्हाला तारक मंत्राचं देखील 11 वेळेस पठण करायचं आहे. तर आता तारक मंत्र देखील तुम्ही काम करत-करत मोबाईलला लावून द्या, YouTubeला लावून द्या आणि YouTubeवर तुम्हाला ऐकायचं आहे. फक्त श्रवण करत-करत देखील तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र जे आहे ते पठण केलं. श्रवण करत-करत तुम्ही देखील म्हणलं तरी चालेल. या पद्धतीने देखील तारक मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे आणि याने देखील आपलं गुरुबळ जो आहे तो स्ट्रॉंग होण्यास मदत होते, मजबूत होतो. म्हणून तुम्हाला दर गुरुवारी तारक मंत्राचं देखील 11 वेळेस पठण करायचं आहे. जर हे जरी शक्य नसेल, आता कोणतीच सेवा तुमच्याकडून होणं शक्य नाही, तर तुम्ही नामस्मरण जे आहे ते चालू ठेवा आणि गुरुचरित्र या ग्रंथातील तुम्हाला 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत वाचायला 1-1.5 तास लागतो म्हणून तुम्हाला वेळ नाही आणि तुम्हाला वाचन होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचा आणि त्याचं पठण करून बघा. त्याने देखील गुरु आपला जो आहे तो स्ट्रॉंग होतो. गुरुबळ जे आहे ते मजबूत होतं. त्याने देखील आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि आपलं जीवन जे आहे ते एकदम सुरळीत चालायला सुरुवात होते. त्यामुळे जर 21 अध्याय वाचणं शक्य नाही, वेळ नाही किंवा भरपूर अडचणी, आता भरपूर जणांच्या समस्या असतातच. तर त्यावेळेस तुम्हाला 14वा आणि 18वा अध्यायाचं वाचन करायचं आहे. बघा, गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी हे अध्याय जे आहेत ते खूप प्रभावी अध्याय आहेत आणि गुरुचरित्रासारखा प्रभावी ग्रंथ म्हणजे कुठंच नाही असं मला तर वाटते. कारण गुरुचरित्र ग्रंथ पण भरपूर सारा प्रभावी ग्रंथ आहे आणि त्यामधले हे 2 अध्याय वाचल्याने आपल्या जीवनामधले जे काही संकट आहेत, त्या संकटाचं निवारण होतं. त्या जे काही म्हणजे कष्ट लिहिले आहेत, तर ते कष्टाचे जे काही म्हणजे फळ आहे ते आपल्याला मिळतं असं म्हणतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात तर त्या दूर होण्यास मदत होते. म्हणून गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्यायाचं तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे. हे अध्याय वाचायला फक्त 10 ते 15 मिनिट लागतील, जास्त नाही. दोन्ही अध्याय वाचायला. तुम्हाला सांगते, 14वा अध्याय वाचायला तर एकदम 5 ते 6च मिनिट लागतं. जास्त वाचायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर दोन्ही अध्याय वाचायचं असेल तर दोन्ही अध्यायाचे तुम्हाला 10 मिनिट लागतील किंवा 15 मिनिट लागतील. ही 15 मिनिटाची देखील तुम्ही सेवा गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी, आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी करायची आहे. तुम्ही तुमचं गुरुबळ स्वतः मजबूत करू शकता. फक्त तुम्हाला वेळात वेळ काढून ह्या सेवा करायच्या आहेत आणि अनुभव बघा किती मोठे आहेत. तुमच्या जी काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की त्या कशा निघून गेल्या आहेत जीवनामधून. तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून गुरुबळ जे आहे ते तुम्ही स्वतः स्ट्रॉंग करा. महाराजांची सेवा करा आणि तुमच्या मनात जर विचार आला आहे की आता या क्षणापासूनच मला सेवेला सुरुवात करायची आहे, तर तुम्ही न काही विचार करता सेवेला सुरुवात करू शकता. आणि हा संकल्पयुक्त जर तुम्हाला 14 आणि 18व्या अध्यायाचं पठण करायचं असेल, तर ते देखील तुम्ही करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही 11 गुरुवाराचा संकल्प करा किंवा 11 वेळेस मला 14वा अध्याय वाचायचा आहे, 11 वेळेस मला 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे म्हणून, किंवा 108 21 दिवसाचं. आता तुम्हाला जेव्हा म्हणजे
ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, तर त्या इच्छा मागून तुम्हाला जर ही सेवा करायची असेल अन् हा जो संकल्प करायचा असेल, तर तुम्ही संकल्पयुक्त देखील या सेवा करू शकता. आणि 14वा आणि 18व्या अध्यायाचं 108 दिवसाचं देखील तुम्ही संकल्प करून याचं पठण करून बघा. अनुभव खूप मोठे आहेत. अनुभव येतात. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. त्यामध्ये तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी जर करायचं असेल, तर तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी देखील ह्या सेवा करू शकता. तुम्हाला जर नोकरीमध्ये समस्या येत असतील, तुमच्या अडचणी वाढतच असतील, तुम्ही भरपूर कष्ट करत आहात, तुमच्या नोकरीसाठी तुम्ही भरपूर तळमळ करत असाल, पण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून नोकरी जी आहे ती लागत नाही, तुम्हाला तिथून वापस यावं लागत आहे. तर या अशा वेळेस तुम्ही संकल्पयुक्त 14 आणि 18 अध्यायाची सेवा करून बघा. 108 दिवसाची सेवा करून बघा. अनुभव नक्की येतील. आयुष्याचं सोनं होऊन जाणारे हे 2 अध्याय आहेत. तर या 2 अध्यायाचं तुम्ही पठण करा. आवर्जून तुम्ही गुरुवारी तर ही सेवा नक्की करा आणि याने तुमचं गुरुबळ जे आहे ते स्ट्राँग होण्यास मदत होतं. तर हेच तुमच्यासोबत मला माहिती शेअर करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि भेटूया अशाच सेवेसोबत, अशाच माहितीसोबत आणि आपल्या महाराजांच्या अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.